नमस्कार, मी वर्षा सावंत. स्वागत आहे आपले लोकशाही भारत न्यूज मध्ये. आजच्या दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेणार आहोत. चला पाहूया आजच्या ताज्या बातम्या. पनवेलमध्ये टाटा मोटर्सची मनमानी, वाहतूक नियमांचे उल्लंघन, पोलिसांनाही आव्हान. पनवेल शहरातील नागरिकांसाठी एक गंभीर समस्या समोर आली आहे. येथील एका प्रतिष्ठित ऑटोमोबाईल शोरूमने वाहतूक नियमांना सरळ आव्हान दिले आहे. पनवेलमधील टाटा मोटर्स शोरूम त्यांच्या विक्रीसाठी आणि सर्व्हिसिंगसाठी आलेल्या गाड्या चक्क मुख्य रस्त्यावर आणि सर्व्हिस रोडवर बेकायदेशीरपणे पार्क करत आहेत. या बेशिस्त पार्किंगमुळे पनवेलच्या या महत्त्वाच्या रस्त्यावर वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. लोकांना ये-जा करण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. विशेषतः शाळकरी मुले आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ही परिस्थिती अधिक धोकादायक आहे. धक्कादायक बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी पनवेल वाहतूक पोलिसांनी या शोरूमवर कारवाई केली होती. मात्र त्यानंतरही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही. शोरूम व्यवस्थापनाने पुन्हा त्याच ठिकाणी गाड्या पार्क करायला सुरुवात केली आहे. आता प्रश्न असा आहे की टाटा मोटर्स शोरूम वाहतूक पोलिसांच्या अधिकाराला इतकं का जुमानत नाही? पोलिसांच्या कारवाईचा धाक त्यांना राहिला नाही का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नागरिकांमध्ये आता अशी शंका निर्माण झाली आहे की पोलीस प्रशासन आणि शोरूम व्यवस्थापन यांच्यात काहीतरी संगनमत आहे का, ज्यामुळे यावर ठोस कारवाई केली जात नाहीये. आमची पनवेल वाहतूक पोलिसांना स्पष्ट मागणी आहे की त्यांनी या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घ्यावी. टाटा मोटर्स शोरूमवर कठोर कारवाई करून हे अतिक्रमण कायमस्वरूपी हटवावे. कायद्याचं राज्य आहे आणि ते सर्वांसाठी सारखं आहे हे पोलिसांनी आपल्या कृतीतून दाखवून द्यावं, जेणेकरून सामान्य नागरिकांचा प्रशासनावरील विश्वास टिकून राहील. आजच YouTube वर लोकशाही भारत न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.